मराठवाड्यातील 4 जिल्हा परिषदांकरता झालेल्या निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व बघायला मिळालं, पण परभणी आणि लातूरमध्ये मवियानं जोरदार लढत दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीनं मवियावर मात केली। निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा होता। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं सत्ता मिळवली, तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत काही जागांवर युती झाली होती, तर काही ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली। मात्र महायुतीचा झेंडा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेवर फडकणार हे स्पष्ट झालंय। ग्रामीण भागामध्ये पण विकासाची कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोचवायचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याचंच पोचपावती म्हणून ग्रामीण भागातही आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगला रिस्पॉन्स मिळाला। धाराशिवमध्ये महायुती सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं। परभणी भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली। राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं 15 पेक्षा जास्त जागा मिळवल्या, त्यामुळे परभणीतही महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालं। तर लातूरात काँग्रेसनं 20 जागा मिळवल्या, मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे सत्तेच्या जवळ जाऊ शकतात। मराठवाड्यात लातूर वगळता काँग्रेसला यश मिळालं नाही। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अपयशी ठरली। महापालिका निवडणुकीच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा मराठवाड्यातील मतदारांनी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची पाठराखण केल्याचं निकालातून स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।